नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे एच-एस-के मराठी जी-के या यूट्यूब चॅनलमध्ये. पहिला प्रश्न बघा. डॅश हे दक्षिण भारतातील पहिले आणि देशातील 8वे असे न्यायालय आहे, ज्यामध्ये ई-कोर्ट पेमेंट सुविधा सुरू करण्यात आली आहे. ई-कोर्ट पेमेंट सुविधा मद्रास उच्च न्यायालयात सुरू करण्यात आली आहे. गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक खालीलपैकी कुणी लिहिले आहे? गांधी वर्सेस लेनिन पुस्तक भाई श्रीपाद अमृत डांगे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात? पोंगल हा सण तामिळनाडू या राज्यात साजरा करतात. जागतिक मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक मानवी हक्क दिवस 10 डिसेंबर. वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? बघा, वेदांत कॉलेजची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली आहे. इतिहासातील प्रसिद्ध बस्करची लढाई केव्हा झाली होती? बस्करची लढाई 1764 साली झाली होती. फणसाड हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? फणसाड हे रायगड या जिल्ह्यात आहे. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक हे होते. मूळदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? मूळदूस हा रोग ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. डुरांड रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमध्ये सीमारेषा दर्शवते? पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगांसाठीचे न्यायालय कोठे आहे? महाराष्ट्रातील पहिले दिव्यांगांसाठीचे न्यायालय पुणे या शहरात आहे. दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? 1969. हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? बाबासाहेब आंबेडकर. कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली? 1936. टिंबटिंब या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. दिल्ली. सर्वोच्च न्यायालयात 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली होती? 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याची जनहित याचिका सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केली होती. मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले? 1861. खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? खानदेशाची कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना ओळखले जाते. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग या ठिकाणी आहे. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला आहे. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी या तारखेस साजरा केला जातो.